बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारतीय पुस्तकातील जे आपलं उपयोजित लेखन हा जो काही प्रकार चालू होता, या प्रकारातील पुढचं आपण उपयोजित लेखन घेत आहोत ते म्हणजे सारांश लेखन. कोणतं घेणार आहोत आज आपण? सारांश लेखन. पत्रलेखनावरती आपण सविस्तर चर्चा केली होती. पत्रलेखनाचे तुम्हाला जे काही प्रकार होते ते पण आपण मागच्या तासात तुम्हाला समजवण्यात आलेले आहे. आता सारांश लेखन म्हणजे पत्रलेखनाला और किंवा पत्रलेखना पर्याय म्हणून तुम्ही सारांश लेखन सुद्धा करू शकतात. मग आता हे जे सारांश लेखन असतं, हे सारांश लेखन सुद्धा प्रश्न क्रमांक कृतीपत्रिका जी असते आपली, या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5वाच असतो. कितवा असतो? प्रश्न क्रमांक 5वा हे लक्षात घ्या. पत्रलेखनाला पर्याय म्हणून आपण तो वापरतोय. पत्रलेखनाला पर्याय म्हणून त्याचे गुण सुद्धा किती आहेत? 6 गुण. पत्राला जे गुण असतात तेच गुण काय इथे पण तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे एक तर तुम्ही पत्रलेखन लिहू शकतात, तिथे तुम्हाला 3 पत्र दिले असेल तर 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे, किंवा सारांश लेखन तुम्ही लिहिलं तर त्यामध्ये मात्र तुम्ही एक सारांश लेखन तुम्हाला करण्यासाठी, पण हे सारांश लेखनासाठी तुम्हाला जो उतारा दिलेला असतो, हा उतारा मात्र कुठे असतो? जो आपला पहिला प्रश्न असेल त्याच्यामध्ये ई जो असेल म्हणजे अ आ ई, तिथे 3 उतारे असतात. पहिले 2 उतारे काय असतात? पठित असतात, पाठातले सिलेबस मधले असतात. आणि एक उतारा जो असतो ना, हा तो पाठाच्या बाहेरचा असतो. त्याला आपण काय म्हणतो? अपठित उतारा असं म्हणतो. ओके, येते लक्षात? आता सारांश लेखन लिहित असताना मात्र काही गोष्टींची काळजी घ्यायची. काय घ्यायची आहे हे मी आपल्याला या संपूर्ण तासिकेमध्ये आज आपल्याला बघायचे. तत्पूर्वी सारांश लेखन म्हणजे काय हे समजून घ्या. सारांश लेखन म्हणजे जर तुम्ही म्हणजे एखादा जो काही मोठा परिच्छेद असतो, एखादा एक मोठा परिच्छेद असेल, उतारा एखादा तुम्हाला मोठा दिलेला असेल, त्या उतार्याचा अगदी विचार, छोटासा जो काही विचार जो तुम्हाला कळलेला आहे, तुमच्या मनाला तो कुठेतरी भावलेला आहे, त्याच्या त्या संपूर्ण उतार्याच्या काही भावना तिथं प्रकट केलेल्या असतात, त्या भावना तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायच्या असतात. कशा प्रकारे? अगदी थोडक्यात. म्हणजे संपूर्ण कृतीपत्रिकेमध्ये किंवा सिलेबसमध्ये या सारांश लेखन असा भाग आहे की या भागामध्ये तुम्हाला कमी लिहिण्याचे मार्क्स मिळतात. लक्षात घ्या. जेवढं म्हणजे फार कमी नाही लिहायचं. 1/3 तुम्हाला सारांश दिलेला असतो. किती तृतीयांश? 1/3. लक्षात घ्या, 1/3 सारांश हा तुम्हाला लिहायचा असतो. मग हा जो 1/3 सारांश आहे म्हणजे काय? जास्त ओळी असतात उतार्यामध्ये, त्या उतार्याचा सार हा तुम्हाला काढायचा आहे आणि त्याची माहिती तुम्हाला कमी ओळीमध्ये सादर करायची असते. त्याला आपण सारांश लेखन असं साधारणपणे आपण म्हणतो. सारांश लेखनामध्ये तुम्हाला कमी लिखाणाला जास्त मार्क्स मिळतात, हे लक्षात घ्या. सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला असा एकही प्रश्न मिळणार नाही की जिथं कमी लिखाणाला मार्क असतील. बरेच प्रश्न कसे असतात? प्रश्न छोटे, उत्तर तुम्हाला जास्त लिहावं लागतं. उत्तर जास्त लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळतील. पण सारांश लेखन हे असं असतं, यामध्ये मात्र तुम्हाला कमी लिहिलं तर मात्र मार्क्स चांगले मिळतात. पण कमी म्हणजे खूप नाही. त्या अपठित उताराचा तुम्ही ज्यावेळेस कृती सोडवाल त्याच वेळेस त्याचं वाचन तुम्ही चांगलं करून घ्यायचं आणि मग तुम्हाला सारांश लेखन त्या जागेवरती करता येईल. आता सारांश लेखन करायचंय, 1/3 करायचंय, पण म्हणजे 1/3 म्हणजे नेमकं काय? म्हणजे साधारण किती लिहायचं? हा पण एक प्रश्न महत्त्वाचा आहे, बरोबर? तुम्ही लहान वर्गाला असताना तुम्हाला 1/2 बरोबर, 1/3, 1/4 या ज्या संकल्पना आहे त्या गणितामध्ये तुम्ही काय केलेलं? सोडवलेलं आहे. त्याला फ्रॅक्शन असं म्हणतात. आता हे बघितल्यावरती एक तुम्हाला किती दिलेलं आहे? 1/3 सोडवायचं आहे. मग 1/3 म्हणजे नेमका किती भाग? तर तो जो उतारा तुम्हाला दिलेला असेल, जो अपठित उतारा असेल, त्या अपठित उताराचे 3 समान भाग तुम्ही करायचे आहेत. लक्षात घ्या. समजा हे एक वर्तुळ आहे, हे काय आहे? वर्तुळ आहे, बरोबर? या वर्तुळाचे असे 2 भाग केले.
याचे 2 झाले. असेच आपण काय करतो 4 हा आला 1/4 हा आला 1/4 हा 1/4 आणि हा 1/4 बरोबर. याप्रमाणे साधारणपणे होत असतं. मग आता 1/3 करायचं आपल्याला. एक काय करायचंय 1/3 लवकर ऍड होत चला रे 1/3. मग याचं कसं करावं बरोबर सांगताय कोणाला कोण सांगतं बरं. 1/3 आपल्याला करायचंय बरोबर. कसं कराल बरं बघा. संकल्पना छोटी पण समजून घ्या. आडव्या लाईन्स बर हे बघा लक्षात घ्या. आपण एक टेबल तयार करू. याचे 3 समान भाग तुम्हाला करायचे. याचे काय करायचे तुम्हाला 3 समान भाग लक्षात घ्या. काय करायचे 3 समान भाग बरोबर. आलं लक्षात. हा तुमचा झाला 1/3. काय झाला 1/3. मग याच नियमाचा उपयोग तुम्हाला सारांश लेखनामध्ये करायचा आहे. याच नियमाचा उपयोग. मग हा कसा कराल तर दिलेल्या ज्या उतार्याच्या ओळी असतात या साधारणपणे किती आहेत ते आपण डायरेक्ट हे बघा. सारांश लेखन लिहित असताना थोडंफार 19-20 आपण ज्याला म्हणतो थोडंफार कमी जास्त झालं चालतं. पण तो खूपच कमी खूपच जास्त नको व्हायला. किंवा जशाच्या तशा तुम्ही ओळी सुद्धा घेऊ शकत नाही. बाकीच्यांचे माहीत बंद करा. मग सारांश लेखनामध्ये जसं गणितातील आपण हा नियम लक्षात घेतला अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला साधारणपणे 100 ते 120 शब्द दिलेले असतात. जो उतारा दिलेला असतो सारांश लेखनासाठी त्याच्यामध्ये किती शब्द असतात बघा. इथं प्रत्येक एखादा प्रश्न तुम्हाला दिला त्या प्रश्नाच्या पुढे तुम्हाला शब्दांची मर्यादा घातलेली असते. मग का बरं असं मराठीमध्ये केलं जातं कारण जास्त आपण फापट पसारा करू नये. जास्त आपण पणा लावू नये. लिहिताना बऱ्याच लोकांना सवय असते की उत्तर जास्त लिहित बसतात ते. आणि म्हणून त्याला कुठेतरी शब्दांची मर्यादा असावी यासाठी प्रत्येक प्रश्नाला शब्दांची मर्यादा घालण्यात येते. तशाच प्रकारची मर्यादा ही सारांश लेखनाच्या बाबतीत सुद्धा लागू पडते. मग सारांश लेखनाला किती मर्यादा आहे शब्द मर्यादा आहे. तुम्हाला जो उतारा दिलेला असतो हा उतारा साधारणपणे 100 ते 120 शब्दांचा असतो. किती शब्दांचा 100 ते 120. मग आता 100 ते 120 चं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायचं आहे 1/3 मध्ये करायचं आहे. मग साधारण किती होईल बरं किती शब्द येतील बरं बरोबर शाबास 35 ते 40 शब्द. किती येतील 35 ते 40 शब्द फक्त लक्षात घ्या. म्हणजेच काय तुम्हाला या 100 शब्दांमधून किंवा 120 शब्दांमधून फक्त 35 ते 40 शब्द निवडायचे आहेत. मग निवडायचे म्हणजे जसेचे तसे निवडायचे काय नाही. त्यांचा रसग्रहण एक प्रकारचं आपल्याला करायचं आहे. त्यांचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्या उतार्यातील स्पीकर बंद कर. कोणाचा आहे माईक चालू. त्या कोणत्याही तुम्हाला उतारा दिलेला असेल त्या उतार्यातील निवडक शब्द आपल्या त्या शब्द अशा असतात की त्याचा अर्थ आपल्याला बोध होतो. आणि तो अर्थ एकदा बोध झाला की त्या उतारामध्ये नेमका कोणता विचार मांडलेला आहे तो विचार तुम्ही तुमच्या शब्दात मांडायचा आहे. हे लक्षात घ्या. काय करायचंय स्वतःच्या शब्दात मांडायचा असतो आपल्याला विचार. आता हे जर आपण थोडक्यात सारांश लेखन कशा प्रकारे करायचं शब्द मर्यादेवर वगैरे आपण बघितली. परंतु सारांश लेखन का केलं जातं सारांश लेखन का केलं जातं. सर्वांनी माईक बंद ठेवा. माझा आवाज ब्रेक होत असेल तर. सर मनीषाचं माईक चालू आहे. हो रिमूव्ह केले त्यांना. बघा ही शब्द मर्यादा लक्षात घ्या. हां इथपर्यंत कन्फर्म झालं की म्हणजे जो अपटी उतारा मोठा असेल तो तुम्हाला छोटा करायचा पण तुमच्या भाषेत तुमच्या शब्दामध्ये करायचं आहे. हे लक्षात घ्या. आता
हे का गरजेचं असतं, सारांश लेखन का गरजेचं असतं, मराठीमध्ये सारांश लेखन का गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर एखादा चित्रपट बघायला गेले, बरोबर, एखादी फिल्म रिलीज झालेली आहे आणि तुम्ही ती बघायला गेले, बाकीचे पण मित्र असतात परंतु सर्वांना एका वेळेस बघणं शक्य नाही आणि तुमचा नंबर आला, तुम्ही त्या सगळ्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा तुम्ही फर्स्ट नंबरला तुम्ही गेले, तो चित्रपट तुम्ही बघितला, तो चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रामध्ये येतात आणि मग आपली चर्चा सुरू होते. काय रे तुझं, आपण तानाजीचं उदाहरण घेऊ, तानाजी हा जो चित्रपट येऊन गेला, हा तू बघितला का रे? काही मित्र म्हणतात नाही मी नाही बघितला, तू बघितला का? हो बघितला. मग सांग ना मला नेमकं काय काय कशावरती तो आधारित चित्रपट. मग आपण काय करतो, तो 3 तासाचा चित्रपट असतो. किती तासांचा? 3 तासांचा. हा जो 3 तासांचा चित्रपट असतो, हा आपण काय करतो, अगदी 5 ते 10 मिनिटात किंवा 20 मिनिटात तो सांगून आपण काय होतो, मोकळं होतो. बरोबर. हे काय एक प्रकारचं सारांश लेखनच आहे. त्या 3 तासाचं रूपांतर आपण अगदी 10 ते 15 मिनिटात जसं करतो, अगदी तशाच प्रकारचं तुम्हाला इथं 100 ते 120 शब्दांचा जो उतारा असतो त्याचं तुम्हाला इथं 35 ते 40 शब्दामध्ये लेखन करायचं असतं. याला आपण सारांश लेखन असं म्हणतो. मग तिथं जसं चित्रपट आपण सांगताना प्रत्येक गोष्ट सांगतो का? नाही. ठराविक जे मुद्दे असतो ना, ते मुद्द्यांचं आपण विश्लेषण त्या जागी करतो. म्हणजे त्या चित्रपटातून तुम्ही जे आकलन घेतलं, तो जो विचार घेतला, तो विचार तुम्ही काय करतात, आपल्या मित्रांना सांगतात. इथं सुद्धा तुम्हाला अगदी तेच करायचे. इथे तुम्हाला काय करायचे, तेच करायचे. अपठित उतारा पूर्णपणे शांतपणे अगोदर चांगला वाचून घ्यायचंय. वाचल्यानंतर त्याचा मध्यवर्ती विचार काय आहे, त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे, ही समजल्यानंतर ती आपण आपल्या स्वतःच्या शब्दात लिहायची आहे. मग स्वतःच्या शब्दात म्हणजे स्वतःच्या भाषेत म्हणजे काय, बऱ्याच अंशी आपण म्हणतो की तुमच्या भाषेत उत्तरे लिहा. तुमच्या भाषेत म्हणजे मग तुम्ही जी घरामध्ये भाषा वापरता तिथंच का? कोणी आयराणी वापरतो, कोणी इंग्रजी वापरतो, कोणी हिंदी वापरतो, असं त्याचा अर्थ घ्यायचा आपल्या शब्दामध्ये. आपल्या शब्दामध्ये आपण त्याचं उत्तर, जसं तुम्ही रेग्युलर तुमचं थिंकिंगनुसार, तुमच्या प्रोसेसनुसार तुम्ही दैनंदिन व्यवहारामध्ये जसं वागतात, बोलतात, अगदी त्या साध्या भाषेमध्ये तुम्ही तुमचं जे उत्तर असतं, हे उत्तर अपेक्षित त्या जागेवरती असतं. आणि म्हणून सारांश लेखनामध्ये मात्र जास्त पन्ना लावला जात नाही, जास्त फापट पसारा करावा लागत नाही. यासाठी सारांश लेखन काय असतं, अत्यंत महत्त्वपूर्ण तुम्हाला त्या जागेवरती दिलेलं असतं. आता सारांश लेखनाच्या काही पायऱ्या आहेत, स्टेप ज्याला आपण म्हणतो. या पायऱ्या लक्षात घ्या. कोणत्या पायऱ्या आहेत तुम्हाला पुस्तकामध्ये पण त्या दिलेले दाखला बघा. सारांश लेखनाचे काही पुस्तकात आपलं पान नंबर 103 ते बघा. त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण सारांश लेखन कशा पद्धतीने करायचं त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. यामध्ये पहिलं तुम्हाला दिलेल्या परिच्छेदाचे तुम्हाला काय करायचं, वाचन करायचं आहे. काय म्हटलंय, दिलेल्या परिच्छेद म्हणजे काय, दिलेल्या परिच्छेदाचे तुम्हाला काय करायचे, वाचन करायचे. परिच्छेद म्हणजे उतारा किंवा तो पॅसेज, पॅराग्राफ. बरं, आता याचं तुम्हाला अगोदर काय करायचं, वाचन करायचं. मग ज्यावेळेस तुम्ही पहिला प्रश्न सोडत असाल कृतीपत्रिकेमध्ये, म्हणजे अपठित उताराचे ज्यावेळेस कृती तुम्ही सोडवतात त्याच वेळेस लक्षात घ्या मी काय सांगतोय, त्याच वेळेस तुम्ही त्या उत्तराचं अत्यंत बारकाईने वाचन करून घ्यायचं. म्हणजे तुम्ही तिथं ज्यावेळेस तो क्वेश्चन सोडवतात, प्रश्न सोडवतात, त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्यायचं की याचं संदर्भ आपल्याला काय करायचा, पुढे नंतर सारांश लेखन सुद्धा करायचे. म्हणून पहिली ज्या वेळेस तुम्ही कृती सोडतात त्याच वेळेस मात्र त्या उताराचं अत्यंत बारकाईने काय करायचं, तुम्ही वाचन तिथं करायचे. म्हणजे दिलेला जो उतारा असेल त्या उताराचं तुम्ही अगोदर बारकाईने वाचन करा. नंतर दुसरं आहे परिच्छेदातील आशयाचे आकलन होणे. म्हणजे तो जो भाग दिलेला आहे त्याचं काय करायचं, तुम्ही वाचन केल्यानंतर त्याचे आकलन करायचे. काय करा, आकलन करा. म्हणजे तो समजून घ्या. त्याची जी मध्यवर्ती कल्पना असेल किंवा एकंदरीत जी भाषाशैली असेल, भाषाशैली त्यांची जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर काय करायचं, त्या जागेवरती जे काही महत्त्वाचे शब्द असतील त्या शब्दांना तुम्ही काय करा, अधोरेखित करा. अधोरेखित करा म्हणजे काय, त्याला अंडरलाईन करा. म्हणजे तुम्हाला त्या शब्दावरून
वेगळे शब्द तुम्ही तुमच्या उतार्यामध्ये किंवा तुमच्या सारांश लेखनामध्ये तुम्ही ते घेऊ शकतात. यासाठी मात्र तुम्ही अगोदर त्या संपूर्ण उताराचं आकलन करून घेणं समजून घेणं गरजेचं आहे, सगळा उतारा. तिसरं तुम्हाला दिलं आहे मध्यवर्ती विचार जाणून घेणे. त्याची जी मध्यवर्ती कल्पना आहे, ही मध्यवर्ती कल्पना करायची अगोदर म्हणजे उतारामध्ये नेमका संदेश काय दिलेला आहे, नेमकी कसली माहिती दिलेली आहे, ही गोष्ट अगोदर तुम्ही समजून घ्या. ती गोष्ट तुम्ही समजून घेतली तर मात्र तुम्हाला सारांश लिहिणं हे अत्यंत सोपं जाणार आहे. मग सारांश लेखन करण्यासाठी अगोदर सगळा उतारा वाचल्याबरोबर त्याचं आकलन केल्यानंतर मात्र मग लेखकाला म्हणा किंवा जो काही तुम्हाला उतारा दिलेला आहे, ह्या उतारा कोणत्या हेतून दिलेला आहे, त्या हेतूची एकंदरीत स्पष्ट कल्पना तुम्हाला व्हावी, यासाठी तुम्ही त्या जागी मध्यवर्ती कल्पना करणं त्याचं काय असतं, गरजेचं असतं. एकदा का तुम्हाला त्याची मध्यवर्ती कल्पना समजली की एवढी मोठी माहिती जरी असेल ती तुम्हाला छोटी करून लिहायला काहीच वाटणार नाही. म्हणून अगोदर आकलन करणं समजून घ्या, कठीण शब्द असेल त्याचं आपल्या भाषेमध्ये ते रूपांतरित करून घ्या आणि नंतर मात्र त्याचं काय करायचं आहे, त्याची कल्पना आपण करायची, इमॅजिन करायची आणि त्या इमॅजिननुसार आपण काय मत मांडायचं आहे ते छोटं करून आपण त्या जागी ते मांडायचं आहे. चौथा जो भाग आहे तो म्हणजे समजलेला विचार स्वतःच्या शब्दात मांडाय, थोडक्यात मांडणे. काय स्वतःच्या लक्षात घ्या, मी काय लिहितोय, स्वतःच्या शब्दात त्या संपूर्ण उतार्याची माहिती ही तुम्ही सारांश रूपाने थोडक्यात लिहायची. म्हणजे समजा उतार्यामध्ये जर अलंकारिक भाषा दिलेली असेल, काही वेळेस काय असतं, अशा असंख्य उतारे असतात की त्या उतारामध्ये मध्येच कवितांच्या 2 ओळी दिलेल्या असतात. उतारा असतो त्याच्यामध्ये कवितेच्या 2 ओळी दिलेल्या असतात. मग त्या ज्या कवितेच्या 2 ओळी असतील या काय असतात, अलंकारिक असतात. किंवा काही उतार्यामध्ये वाक्यप्रचार दिलेले असतात, म्हणी वापरतात. मग अशा ज्या गोष्टी असतात की त्यांनी वापरलेल्या आहेत, त्या उताराचं सौंदर्य वाढवण्यासाठी त्यांनी त्या गोष्टी वापरलेल्या असतील तर त्या आपण जशाच्या तशा घ्यायच्या नाहीत, हे लक्षात घ्या. उतारा लिहित असताना अगदी साध्या आणि सोप्या भाषेत तुमच्या भाषेत तुम्ही घ्या. तिथल्या गोष्टी कोणत्याही उचलायच्या नाहीत, रेडीमेड कोणत्याही गोष्टी तिथून उचलायच्या नाहीत. आणि ज्या ओळी तुम्हाला 10-12 ओळी दिलेल्या असतील त्या ओळी जशाच्या तशा त्यातल्या 2-3 ओळी घ्यायच्या नाहीत आणि उतारा लिहायचं नाही. सारांश लेखन करत असताना ही गोष्ट कटाक्षाने पाळायची, शब्दांची मर्यादा लक्षात ठेवायची. त्याचबरोबर तिथल्या त्या उतारातली जशाच्या तशा ओळी आपण घ्यायच्या नाही, जसेचे तसे वाक्यप्रचार घ्यायचे नाहीत किंवा तिथल्या कोणत्याही गोष्टी अलंकारिक शब्द आपण वापरायचे नाहीत. हे सगळेचे सगळे कसे वापरतात, आपल्याला आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये स्वतःच्या शब्दामध्ये रूपांतरित करून त्या सारांशाचं लेखन हे आपल्याला करावं लागतं, हे अगोदर लक्षात ठेवा. त्यानंतर अजून ज्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा 3-4 मुद्दे ते तुम्हाला सांगतो, कोणत्या उतारांची आपण काळजी घेतली, कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. साधारणपणे जे सारांश लेखन लिहिताना उताराच्या लांबीच्या 1/3 प्रमाणात लेखन करावे. म्हणजेच काय, 1/3 उतारा आपण जो म्हटला तो. त्याचबरोबर जर समजा सारांश लेखन केल्यानंतर काही जागेवरती काय उतारा संपला की उताराला किंवा सारांश लेखनाला तुम्हाला योग्य शीर्षक द्यायला लावतात. शीर्षक, आता हे जे शीर्षक असतं हे कंपल्सरी नसतं, बंधनकारक नाही तुम्हाला द्यायचं. पण जर तुम्ही सारांश लेखन केले आणि जर तुम्हाला वाटतंय की आपलं सारांश लेखन खरोखर चांगल्या प्रकारचं झालेलं आहे तर मात्र तुम्ही त्या सारांश लेखनाच्या जे तुम्ही तयार केलेलं असेल त्याला जर तुम्ही शीर्षक दिलं तर ही अत्यंत चांगली गोष्ट मानली जाईल. देणं मात्र तुम्हाला गरजे म्हणजे आवश्यक नाही आहे, परंतु द्या असं मी तुम्हाला म्हणतो. काय करा, द्या. ते सारांश त्याला तुम्ही हे दिल्याबरोबर शीर्षक दिल्यामुळे तुमचं जे उत्तर असेल ना ते इफेक्टिव्ह तुम्हाला दिसेल, समोरच्या पेपर चेक करण्याला काय वाटेल, इफेक्टिव्ह वाटेल. म्हणून या 4 गोष्टी सारांश लेखनाच्या पायऱ्या ज्या आहेत, या 4 पायऱ्यानुसार सारांश लेखन असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला असं माहिती की कृतीपत्रिकेमध्ये साधारणपणे कशा प्रकारचे स्टेप, तिथे सुद्धा तुम्हाला 4 स्टेप दिलेले आहेत. काय म्हणताय, जे मगाशी म्हटलं मी, सारांश लेखन उतारा 100 ते 120 शब्दाचा असेल, बरोबर. तो जो आशय असेल हा आशय आपण थोडक्यामध्ये कमीत कमी शब्दामध्ये लिहिलं काय असतं, अपेक्षित असतं. जे मगाशी मी तुम्हाला बोललो तेच तिथे या जागेवरती तुम्हाला दिलेले आहे, स्वतःच्या भाषेमध्ये ते संपूर्ण मांडणं. त्यानंतर तुम्हाला तिथंच एक काय दिलेलं आहे,
उतारा तुम्हाला दिलेले आहे आणि त्याचं सारांश लेखन तुम्हाला करून दाखवलेलं आहे इथं, बरोबर. आता मी एक तुम्हाला नवीन माझ्या पद्धतीने एक काय केलेलं आहे, उतारा तयार केलेला आहे आणि त्याचं सारांश लेखन मी तुम्हाला या जागेवरती करून दाखवलेलं आहे. मी ते वाचतो. पुस्तकामध्ये तुम्ही वाचू शकतात आणि तुम्ही ते ग्रहण पण करू शकतात. मी जो सारांश लेखनाचा उतारा केलेला आहे हा लिहिणं आता शक्य नाही, आपला व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल. त्यामुळे मी तुम्हाला वाचून दाखवतो, लक्षात घ्या. तो नंतर मी तुम्हाला व्हॉट्सअपला वगैरे टाकेल. बघा, मी एक उतारा केलेला आहे आणि त्या उतार्याचं सारांश लेखन कसं केलेलं आहे. पुढील उताराचे 1/3 सारांश लेखन करा. कन्याकुमारी एक सुंदर स्थान आहे. ते 3 बाजूने समुद्राने वेढलेलं आहे. दक्षिणेकडे हिंदी महासागर पसरलेला आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र. देशाच्या अनेक भागातले यात्रेकरू येथे 3 समुद्राच्या संगमाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आणि मंदिरात पूजा करण्यासाठी येतात. कन्याकुमारी भोवतालचा समुद्र सर्वसाधारणपणे शांत असतो. भेट देणाऱ्या अनेकांना जाणवले आहे की या जागी विशिष्ट शांतता आणि स्तब्धता सदैव वसते. लक्षात घ्या. या ठिकाणच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळा सर्वोत्तम वेळा आहे. म्हणजे जर तुम्हाला तिथला जर चांगला निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर सकाळची वेळ आणि सायंकाळची वेळ या दोघे वेळा काय तिथं अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात. सूर्य सकाळी बंगालच्या उपसागरात उगवतो आणि संध्याकाळी अरबी समुद्रात मावळतो. उगवताना कुठून? बंगालच्या उपसागरातून तो उगवतो, म्हणजे पूर्वेकडून, आणि पश्चिमेला काय अरबी समुद्र आहे, तिथे तो मावळतो. खरं तर भारतात हे एकच असे ठिकाण आहे की तेथून सूर्य समुद्रात उगवताना आणि समुद्रात मावळताना पाहता येतो. त्यांना 2 ठिकाण आहे की तेथून सूर्य समुद्रात उगवताना आणि समुद्रात मावळताना पाहता येतो. कन्याकुमारीला येणारे अनेक जण पौर्णिमेच्या दिवशी येतात. कधी येतात? पौर्णिमेच्या दिवशी. त्यांना 2 अग्निगोलासारखे दिसणारे जे गोल असतात ते अरबी समुद्रात बुडणारा सूर्य आणि बंगालच्या उपसागरातून वर येणारा चंद्र एकाच वेळी पाहता येतो. हा झाला तुमचा उतारा. आता याची मध्यवर्ती कल्पना तुमच्या लक्षात आली असेल की काय माहिती मध्यवर्ती कल्पना. इथं कन्याकुमारीचं महत्त्वाचं वर्णन केलेलं आहे की कन्याकुमारी हे जे ठिकाण आहे या ठिकाणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान या उतार्यामध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे काय, ती विशिष्ट जी जागा आहे, ते शहर असेल, ते गाव असेल, हे अशा जागेवरती बसलेलं आहे आणि त्या जागेचं महत्त्व तुम्हाला इथं काय केलेलं आहे, विशद करून दाखवलेलं आहे. बरोबर. मग उतार्याला तुम्ही शीर्षक काय द्याल बरं? मेसेज टाईप करा. काय द्याल? हा जो उतारा आहे त्या उतार्याला तुम्ही काय शीर्षक द्या बरं? आता याचा मी तुम्हाला 1/3 सारांश लेखन कशा प्रकारचं करायचं हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. ते बघा. कन्याकुमारी एक कोणतं ठिकाण? कोणतं ठिकाण म्हणताय? आकर्षक ठिकाण. व्हेरी गुड. बर. कन्याकुमारी एक आकर्षक ठिकाण. बर. देऊ शकतात. मी कन्याकुमारी दिलेले म्हणजे गावाची ओळख दिलेली आहे ठिकाणाची. बघा सारांश लेखन करताना कन्याकुमारी हे 3 समुद्राच्या तिथं 3 समुद्र एकत्र येतात. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर हे 3 समुद्र एकत्र आलेले आहेत. तिथं काय म्हटलं वाक्य? एक सुंदर ठिकाण आहे, 3 बाजूने समुद्राने वेढलेलं आहे. असं म्हणण्यापेक्षा मी तिथे एक शब्द घेतला. कोणता घेतला बघा? कन्याकुमारी हे 3 समुद्राच्या त्रिवेणी संगमावर असलेले. त्रिवेणी संगम जो असतो जिथं 3 नद्या एकत्र येतील त्याला आपण काय म्हणतो? त्रिवेणी संगम. म्हणजे 3 समुद्र एकत्र आलेले आहेत म्हणून आपण त्याला त्रिवेणी संगम असं म्हणू शकतो. या त्रिवेणी संगमावरती निसर्गरम्य ठिकाण आहे. कोणतं ठिकाण आहे? निसर्गरम्य. बघा एक ओळ झाली. अनेक यात्रेकरू येथील शांतता अनुभवायला येतात. अनेक जे यात्रेकरू भारतातून विविध भागातून येतात. कशाला? शांतता. येथे सूर्योदय व सूर्यास्ताचे सौंदर्य अवर्णनीय आहे. शब्द कोणते टाकले मी लक्षात घ्या. अवर्णनीय. त्रिवेणी संगम. बरोबर. निसर्गरम्य हे शब्द मी त्याच्यामध्ये काय केले? ऍड केलेले आहेत. अवर्णनीय आहे. हे भारतातले एकमेव स्थान असे आहे
जिथे समुद्रात सूर्य उगवतो व मावळतोही. इथं मात्र आश्चर्यचकित वाटले आणि म्हणून पुढे उद्गारवाचक चिन्ह दिलेले आहे. काय वाक्य आहे? येथे काय होते? सूर्योदय व सूर्यास्ताचे सौंदर्य अवर्णनीय आहे. हे भारतातले एकमेव स्थान असे आहे जिथे समुद्रात सूर्य उगवतो व मावळतोही. म्हणजे काय असेल बरं? याचा अर्थ बघा, लक्षात घ्या. सूर्य समुद्रातच उगवतो आणि मावळतो सुद्धा कुठे? समुद्रातच. म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये तो उगवतो आणि मावळतो कुठे? अरबी समुद्रामध्ये तो मावळतो. भारतातलं असं एकमेव ठिकाण आहे, एकमेव द्वितीय आपण ज्याला म्हणतो, की त्यामध्ये मात्र अशा प्रकारची क्रिया तिथं होताना आपल्याला दिसते. पुढे बघा, पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात बुडणारा सूर्य न व उगवणारा चंद्र एकाच वेळी दिसतो. एकाच वेळी दिसतो. पौर्णिमेच्या दिवशी भारतभरातून लोक तिथं जातात, कारण तिथं एक विलक्षण तुम्हाला चित्र बघायला मिळतं की सायंकाळी सूर्यास्त होतो आणि रात्रीच्या वेळेस काय होतो? चंद्र उदय त्या जागी होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून हे दृश्य बघण्यासाठी भारतभरातून लोक येत असतात. बघा, उतारा, पहिला उतारा किती मोठा होता? जवळजवळ 10 ते 15 ओळींचा तो उतारा आहे. आणि हे किती केलेत मी मोजून? ते 5 ते 6 ओळी तयार केलेले आहेत. याला अशा पद्धतीने सारांश लेखन केल्यावरती त्याला तुम्ही काय द्यायचे? सारांश. तुम्हाला योग्य शीर्षक देऊ वाटलं आवश्यक नाही, जर तुम्हाला देऊ वाटलं तर तुम्ही शीर्षक त्या जागेवरती द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जे काही आपलं उपयोजित लेखन आहे, सारांश लेखन, 6 गुणांसाठी तुम्ही पत्रलेखनाला पर्याय म्हणून ते तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. अजून काही शंका वगैरे असेल तर तुम्ही मला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. बाय सर्वांना.